हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण काही न्यूमरिकल क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. अकाउंटमध्ये न्यूमरिकल क्वेश्चन्सचा विचार करताना पार्टनरशिप हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे किंवा टॉपिक आहे. या टॉपिकवर देखील न्यूमरिकल क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात, जसं की इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, त्याच्यानंतर कॅपिटलचे अमाऊंट कॅल्क्युलेट करणे, प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन करणे, त्यानंतर गुडविल दिलेली असेल गुडविलचं कॅल्क्युलेशन आणि गुडविलचं डिस्ट्रीब्युशन. या पॉईंट्स या चॅप्टरमध्ये न्यूमरिकल क्वेश्चन्स येऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही न्यूमरिकल क्वेश्चन्स डिस्कस करू. फर्स्ट क्वेश्चन आहे, रवी अँड प्रेम आर पार्टनर्स इन द फर्म. दे ॲग्रीड टू मेक ड्रॉइंग फ्रॉम द फर्म फर्स्ट डे ऑफ इच मंथ. ठीक आहे, ते ड्रॉइंग कधी करतात? फर्स्ट डे ऑफ इच मंथ. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी ते ड्रॉइंग करतात. किती? प्रत्येक महिन्याला 2000 रुपये रवी विड्रॉ करतो. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ते ड्रॉइंग करतात. ठीक आहे, रवी किती करतो? 2000 रुपये उचल करतो पर मंथ. आणि दुसरा जो आहे प्रेम, त्याची ड्रॉइंग किती सांगितली? 2500 पर मंथ. द इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज चार्ज 10%. ठीक आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती आहे? 10%. The books of the firm are closed on 31st December 2008. The calculate interest on drawing. ठीक आहे, आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग कॅल्क्युलेट करायचं आहे. आता या ठिकाणी बघा, रवीची ड्रॉविंग बघा 2000 रुपये तो पर मंथ विड्रॉ करतो. 12 महिन्याची त्याची टोटल ड्रॉविंग किती होते? 24,000. ठीक आहे, आणि दुसरा कोण आहे? याचा प्रेमची 2500 तो पर मंथ विड्रॉ करतो. 12 महिन्याची त्याची ड्रॉविंग किती आहे? टोटल 30,000. ही झाली त्याची टोटल ड्रॉविंग. 2000 रुपये रवी विड्रॉ करतो. 12 महिन्याचे 24,000 तो विड्रॉ करतो वर्षभरामध्ये. 2500 रुपये पर मंथ 12 महिन्याचे प्रेम विड्रॉ करतो. त्याची टोटल ड्रॉविंग आहे 30,000. आपल्याला काय करायचं? इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग कॅल्क्युलेट करायचा. मग आधी आपण कोणाची करू? रवीची करू. त्याची ड्रॉविंग किती आहे? 24,000. 24,000 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 10% डिवायडेड बाय 100 इंटू. आता या ठिकाणी बघा, ड्रॉविंग कधी विड्रॉ केली जाते? फर्स्ट डेला विड्रॉ केली जाते. ड्रॉविंगचं सूत्र काय? अमाऊंट ऑफ ड्रॉविंग इंटू रेट ऑफ इंटरेस्ट डिवायडेड बाय 100 इंटू पिरियड ऑफ ड्रॉविंग घ्यायचा. पिरियड ऑफ ड्रॉविंगसाठी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ठीक आहे, जर ड्रॉविंग फर्स्ट डेला असेल तर पिरियड ऑफ ड्रॉविंग काय घ्यायचा? 6.5 डिवायडेड बाय 12. ठीक आहे, आणि जर समजा मिडलमध्ये असेल, महिन्याच्या मिडलमध्ये म्हणजे 15 तारखेला ड्रॉइंग केली असेल तर इथं 6 घ्यायचं. आणि जर समजा एंड ऑफ इच मंथ दिलं आहे तर इथं घ्यायचं 5.5. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. हा इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर हा पॉईंट इन डिटेल बघायचा असेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगचा माझा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुमचा हा पॉईंट क्लिअर होईल. ओके, मग 24,000 गुणिले 10 भागिले 100 गुणिले 6.5 भागिले 12 करा. किती इंटरेस्ट येतो? 1300. सेम मेथडने याचा कॅल्क्युलेट करा. 30,000वर कॅल्क्युलेट करा सेम मेथडने. 30,000 गुणिले 10 भागिले 100 गुणिले 6.5 भागिले 12. या ठिकाणी बघा, रवीची 2000 रुपये पर मंथ 12 महिन्याची 24,000. प्रेमची 2500 रुपये गुणिले 12 30,000. टोटल ड्रॉविंग इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आपण कसं काढलं? रवीची. मग त्याची किती आली? रवीची आली 1300. प्रेमची टोटल ड्रॉविंग किती आहे वर्षभराची? 30,000 गुणिले इंटरेस्ट ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट 10 भागिले 100 गुणिले पिरियड घ्या. पिरियड किती आहे? 6.5 भागिले 12. किती आली त्याची? 1625. रवीचा किती आहे? 1300 आणि प्रेमचा किती आहे? 1625. ठीक आहे, डी ऑप्शन काय दिलं? बोथ ए अँड बी. देन डी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट न्यूमरिकल क्वेश्चन आहे, if the total assets of the company amounting to rupees 1,50,000 and owner's equity rupees 70,000, the amount of liability will be. ठीक आहे, आपल्याला लायबिलिटीची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. टोटल असेट किती आहे? 1,50,000. ओनर्स इक्विटी किती आहे? 70,000. ज्यावेळेस आपण ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्टचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये एक आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. लायबिलिटी प्लस कॅपिटल इज इक्वल टू असेट. ठीक आहे, तर हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे. आता इथे बघा, असेटची टोटल तुम्हाला दिलेली 1,50,000. कॅपिटलची अमाऊंट दिलेली आहे 70,000. मग आपल्याला लायबिलिटी काढायची. मग असेटच्या टोटलमध्ये कॅपिटल लेस करा. ठीक आहे, आपली लायबिलिटीची अमाऊंट येते 1,50,000 मायनस 70,000 करा, 80,000 या ठिकाणी लायबिलिटीज येतात. ओके, देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ फर्म हॅड अ कॅपिटल बॅलन्स ऑफ रुपीज 1 lakh.
ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर. ठीक आहे, फर्मचा बिगिनिंगला कॅपिटल बॅलन्स किती आहे 1 लाख. ॲट द एंड ऑफ द इयर द फर्म हॅज टोटल असेट्स 1,50,000. एंड ऑफ इयर फर्मच्या टोटल असेट किती आहेत 1,50,000 अँड द टोटल लायबिलिटी 1,50,000. ठीक आहे, टोटल असेट आणि टोटल लायबिलिटी म्हणजे बॅलन्स शीटची टोटल तुम्हाला सांगितले 1,50,000 अँड द टोटल लायबिलिटी इज ऑफ 70,000 आणि टोटल लायबिलिटीज किती आहे 70,000 आहे. ठीक आहे, म्हणजे ही टोटल सांगितली बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची आणि लायबिलिटी म्हणजे इथल्या ह्या ज्या टोटल लायबिलिटी सांगितल्या ह्या एक्सटर्नल लायबिलिटी सांगितल्या. एक्सटर्नल लायबिलिटी किती आहे 70,000. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलेलं ओपनिंग कॅपिटल दिलेलं आहे 1 लाख. ठीक आहे, क्लोजिंग कॅपिटल तुम्हाला काढता येईल. शेवटी बॅलन्स शीटची टोटल दिली आणि इथे दिल्या एक्सटर्नल लायबिलिटी. ठीक आहे, एक्सटर्नल लायबिलिटी सांगितलं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडमधून एक्सटर्नल लायबिलिटी मायनस करा, ती आली तुमची क्लोजिंग कॅपिटल. ठीक आहे, मग क्लोजिंग कॅपिटल आपलं किती येतं 80,000. इफ द टोटल विड्रॉवल ड्युरिंग द पिरियड वेअर 30,000. टोटल विड्रॉवल म्हणजे ड्रॉविंग दिली आहे 30,000. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ नेट प्रॉफिट और नेट लॉस फॉर द इयर. ठीक आहे, मग वर्षभरामध्ये नेट प्रॉफिट झाला का नेट लॉस झाला ते विचारलं आपल्याला. ठीक आहे, मग आधी आपलं बघा क्लोजिंग कॅपिटल किती आहे. क्लोजिंग कॅपिटल कसं काढणार 1,50,000 बॅलन्स शीटची टोटल सांगितली बघा तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यातून बॅलन्स शीटच्या टोटलमधून तुम्ही जर 70,000 एक्सटर्नल लायबिलिटी मायनस केल्या तर ते आलं कॅपिटलची टोटल. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल जे आपण बाहेर टोटलमध्ये धरलेलं मग किती येईल 80,000. ठीक आहे, क्लोजिंग कॅपिटल किती आलं 80,000. याच्यातून काय करा याच्यामध्ये ॲड ड्रॉविंग करा. ठीक आहे, आपल्याला प्रॉफिटची अमाऊंट फाइंड आउट करायची. त्याच्यामुळे आपण काय केले ड्रॉविंग कॅपिटलमधून लेस होते तर आपल्याला ते कॅल्क्युलेशन रिव्हर्स करावे लागतील. ठीक आहे, आपण काय करतो ओपनिंग कॅपिटलमध्ये लेस ड्रॉविंग करणार. आपण काय करतो रिव्हर्स चाललोय. ठीक आहे, मग आता ॲड ड्रॉविंग करा. ड्रॉविंग किती सांगितले 30,000. किती आलं 1,10,000. ठीक आहे, म्हणजे कॅपिटलचं बॅलन्स किती आलं 10,000. 1,10,000 याच्यामध्ये लेस ओपनिंग कॅपिटल किती आहे बघा. ओपनिंग कॅपिटल किती होतं 1 लाख होतं. म्हणजे वाढलेलं कॅपिटल किती आहे 10,000. मग हे वाढलेलं तुम्हाला आता कॅल्क्युलेशन करून आलं. आपल्याला माहीत नाही कशाचे वाढले. इथं तुम्हाला काय विचारलं नेट प्रॉफिट नेट लॉस किती. ठीक आहे, मग आता हे ओपनिंग कॅपिटल 1 लाख होतं ते 1,10,000 झालं. म्हणजेच आपण इथं प्रॉफिटचे ॲड केले अमाऊंट. ठीक आहे, म्हणजे हे जे वाढलेले 10,000 आहेत याला म्हणायचं नेट प्रॉफिट. मग नेट प्रॉफिट किती आला इथे 10,000. ठीक आहे, हा ऑप्शन बघा काय दिलं प्रॉफिट 10,000 लॉस 20,000 लॉस 50,000 आणि लॉस 10,000. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. प्रॉफिट आला. क्लोजिंग कॅपिटलची अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यावर आणि बॅलन्स शीटची टोटल दिली ॲसेटची टोटल लायबिलिटीची टोटल. म्हणजेच थोडक्यात बॅलन्स शीट आपली कितीला टॅली झाली 1,50,000. टोटल लायबिलिटी म्हणजे ह्या टोटल लायबिलिटीज म्हणजे ह्या एक्सटर्नल लायबिलिटी. ठीक आहे, शक्यतो लायबिलिटी हा वर्ड हा एक्सटर्नल लायबिलिटीला वापरला जातो लक्षात ठेवा. मग टोटल लायबिलिटी म्हणजे या 1,50,000 पैकी 70,000 ह्या एक्सटर्नल लायबिलिटी आहे. म्हणजे उरल्या किती 80,000 त्या इंटरनल लायबिलिटी. ठीक आहे, 80,000 इंटरनल लायबिलिटी आहे म्हणजेच आपलं क्लोजिंग कॅपिटल किती आहे 80,000. ठीक आहे, क्लोजिंग कॅपिटल आपण 80,000 घेतलं त्याच्यामध्ये ड्रॉविंग ॲड केली. आता इथं आपण काय करतो बॅलन्स शीटमध्ये आपण फायनल अकाउंटचं कॅल्क्युलेशन करताना आधी ओपनिंग कॅपिटल करणार, त्याच्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट करणार, त्यानंतर लेस ड्रॉविंग करणार आणि त्याच्यानंतर आपण ही व्हॅल्यू काढणार. आता तुम्हाला ही व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरून आपल्याला नेट प्रॉफिटची व्हॅल्यू काढायची. त्यामुळे रिव्हर्स करा कॅल्क्युलेशन. क्लोजिंग कॅपिटलपासून सुरुवात करा. क्लोजिंग कॅपिटलमध्ये ॲड ड्रॉविंग 30,000 करा. 1,10,000 आले. याच्यातून लेस ओपनिंग कॅपिटल करा 1 लाख. नेट प्रॉफिट किती आला 10,000. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट न्यूमेरिकल क्वेश्चन्सच्या दृष्टीने इश्यू ऑफ शेअर्स देखील हा देखील एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तर याच्यावर कसे प्रश्न विचारतात आपण बघू. एम लिमिटेड फॉरफिटेड 50 शेअर्स ऑफ ₹100 इच. किती शेअर्स फॉरफिटेड केले 50 शेअर्स ₹100 प्रमाणे इश्यूड टू एक्स ₹80 कॉल्ड अप. आपण मागवलेले किती आहे फक्त ₹80 मागवलेले आणि ह्यांची अलॉटमेंट मनी किती आहे ₹30 आणि फर्स्ट कॉल मनी किती आहे ₹20 भेटलेली नाही आहे. 30 आणि 20 किती झाले 50. म्हणजेच ते उरले किती ₹30. ही ॲप्लिकेशन मनी आहे ती भेटलेली आहे. ठीक आहे,
The company reissued these shares ₹90 per share as fully paid. The amount to be transferred to capital reserve account would be. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा किती शेअर फॉरफिचर केले. आधी बघा 50 शेअर्स फॉरफिचर केले, त्याची फेस व्हॅल्यू 100 रुपये, पण कॉल्ड अप किती आहे 80 रुपये. म्हणजे आपण आतापर्यंत मागवले किती आहेत 80 रुपये. म्हणजे शेअर कॅपिटल आपण क्रेडिट किती केले आहेत फक्त 80 रुपये केलेले आहेत. ठीक आहे. मग एंट्री आपल्याला त्या पद्धतीनेच करावी लागेल. मग आता फॉरफिचरच्या एंट्री आपण काय करणार. 80 शेअर्स फॉरफिचर केलेत. आधी आपण एंट्री काय करणार. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. 50 शेअर फॉरफिचर केले. आधी आपण 50 शेअर फॉरफिचर केले तर आपण एंट्री फॉरफिचरची एंट्री आधी करणार. ठीक आहे. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. 50 शेअर आपण फॉरफिचर केले आणि त्याचे 80 रुपये आपण मागवलेले. ठीक आहे. 100 रुपये मागवले असते तर इथं 100 घेतलं असतं, पण याचे 80 रुपये मागवलेले आहेत. म्हणजेच आपण शेअर कॅपिटलला क्रेडिट किती अमाऊंट केलेले आहेत फक्त आत्तापर्यंत 80 रुपये क्रेडिट केलेले. मग डेबिट तेवढेच करणार आपण. ठीक आहे. मग शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट किती झालं 4000. 2 शेअर फॉरफिचर अकाउंट, 2 शेअर अनपेड कॉल अकाउंट. 50 शेअर्सचे अलॉटमेंट मनी भरली नाही आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरलं नाही, जे किती आहे 20 + 30 50 रुपये. ठीक आहे. म्हणजे अनपेड कॉल किती आहे 2500. मग इथं 2 अनपेड कॉल घेतलं. 2 त्यांनी जे पैसे भरलेले ते आपण फॉरफिचर करणार. ठीक आहे. त्यामुळे 2 काय येईल 2 शेअर फॉरफिचर अकाउंट. जेवढे भरले 30 रुपये भरलेत 50 शेअर्सचे. ठीक आहे. मग शेअर फॉरफिचर अकाउंट काय होईल क्रेडिट होईल. ठीक आहे. आपण हे 30 रुपये जप्त केले भागधारकाचे, म्हणजेच तो आपला गेन आहे. क्रेडिट द इन्कम अँड गेन. त्यामुळे इथे शेअर फॉरफिचर अकाउंट काय होणार क्रेडिट होणार. मग एंट्री काय घेतली शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, 2 शेअर फॉरफिचर अकाउंट, 2 शेअर अनपेड कॉल अकाउंट. ठीक आहे. मग फॉरफिचरचं बॅलन्स बघा किती आलं इथं 1500. आलं लक्षात. ठीक आहे. आता इथं तुम्हाला काय विचारले फॉरफिचरचं बॅलन्स. आता ही अमाऊंट इथं ह्या प्रश्नामध्ये महत्त्वाची. आता या टाईपच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एंट्रीसुद्धा विचारतात आणि ही अमाऊंटसुद्धा विचारतात. ठीक आहे. एंट्री विचारली तर अशा एंट्री करून तुम्हाला अकाउंट डेबिट क्रेडिट बघावं लागेल, किंवा जर समजा डायरेक्ट तुम्हाला अमाऊंट विचारली तर डायरेक्टली ही कॅल्क्युलेशनवर सुद्धा अमाऊंट तुम्हाला तिथून प्रॉब्लेम बघून काढता येईल. ओके. आता इथे शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट कितीने झालं 1500ने. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितले तेच शेअर आपण काय केले रिइश्यू केले. रिइश्यू केले म्हणजेच पुन्हा विकले. ठीक आहे. किती शेअर्स विकले आपण 50 शेअर्स विकले 90 रुपयाला. ठीक आहे. मग कॅश किती आले 50 शेअर्सचे 90 रुपयाप्रमाणे. डेबिट व्हॉट कम्स इन कॅश अकाउंट डेबिट 4500. 2 शेअर कॅपिटल अकाउंट 50 शेअर्स विकले त्याची फेस व्हॅल्यू 100 रुपये. ठीक आहे. म्हणून 2 शेअर कॅपिटल अकाउंट किती घेतलं 5000. इथं 5000 घेतलं, इथं 4500 घेतलं. 100 रुपयाचा शेअर 90 रुपयाला विकला, हा लॉस 10 रुपये झाला. हा लॉस आपण या गेनमधून मायनस करू. त्याच्यामुळे इथं काय घेतलं 2 शेअर फॉरफिचर अकाउंट 50 शेअर्सचे 10 रुपयाप्रमाणे 500 रुपये आपण डेबिट केले. ओके. शेअर फॉरफिचरचं बॅलन्स आलं होतं बघा 1500. इथं डेबिट किती झालं क्रेडिट 1500 झालं, डेबिट किती झालं 500. हे 500 मायनस करून द्या 1500 मधून. उरले किती 1000. हे ट्रान्सफर करा कॅपिटल रिझर्वला. मग एंट्री काय घेतली शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 2 कॅपिटल रिझर्व अकाउंट. ठीक आहे. 1000 ट्रान्सफर करा. 1500 मायनस 1000. ठीक आहे. मग आपल्याला ही व्हॅल्यू विचारली ट्रान्सफर किती करायची. मग हे तुम्हाला एंट्री करून केलं तर तुम्हाला खूप वेळ जाईल. याच्यामध्ये एंट्रीजसुद्धा महत्त्वाच्या असतात. कोणतं डेबिट होणार, कोणतं अकाउंट क्रेडिट होणार असा सुद्धा प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे अभ्यास करताना या टाईपनी करू शकता तुम्ही. म्हणजे तुमची एंट्री समजेल तुम्हाला, अमाऊंटही समजेल. ठीक आहे. पण जर तुम्हाला डायरेक्टली अमाऊंट विचारली तर कशी काढायची. इथे बघा किती शेअर फॉरफिचर केलेत 50 शेअर्सचे 100 रुपये प्रमाणे आहेत. 80 कॉल्ड अप आहे. ठीक आहे. विच अलॉटमेंट मनी 30 अँड फर्स्ट कॉल 20 रुपये. अनपेड किती आहेत 50 रुपये. 80 पैकी अनपेड 50 आहे, म्हणजे भागधारकांनी भरले किती 30 रुपयाप्रमाणे. ठीक आहे. म्हणजेच आपण डायरेक्टली काय करू 50 गुणिले 30 हे जमा झाले. ठीक आहे. हे कंपनीने जप्त केले, म्हणजे 1500 कंपनीने जप्त केले. ठीक आहे. आता त्यापैकी कंपनीने ते शेअर्स इश्यू केले. नंतर हे जे 50 शेअर्स आहेत हे कंपनीने 90 रुपयाला रिइश्यू केले. ठीक आहे. 100चा शेअर 90ला इश्यू केला म्हणजे 10 रुपये लॉस आला. ठीक आहे. म्हणजे 50 शेअर्सचा 10 रुपये लॉस किती झाले 500 रुपये. 50 गुणिले 500 करा. ठीक आहे. 50 गुणिले 500 किती येतं 1500. फॉरफिचर अकाउंटला अमाऊंट किती येईल 1000.
ठीक आहे. जर या पद्धतीने फक्त तुम्हाला अमाऊंट विचारली तर या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. मग या ठिकाणी कॅपिटल रिझर्वची अमाऊंट किती आली 1000. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द शेअर कॅपिटल जनरल रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट ऑफ बी लिमिटेड स्टूड ₹6 lakh divided into 60,000 shares of ₹10 each, ₹1,20,000 and 1,80,000 respectively. A majority of 40,000 shares had been acquired by A Limited and at the time of acquisition undistributed profit and general reserve amounted to ₹1 lakh. Present value of the minority interest would be. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला सांगितलं. आता तुम्हाला एक होल्डिंग कंपनी म्हणून एक टॉपिक होता आठवत असेल कॉर्पोरेट अकाउंटमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण मेजॉरिटी इंटरेस्ट मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत होतो. ठीक आहे. इथे मेजॉरिटी सांगितली आहे, मग मायनॉरिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितले. ठीक आहे. मग आता मायनॉरिटी मेजॉरिटी कॅल्क्युलेट करताना कशी करायची. आता या ठिकाणी बघा बी लिमिटेड एक कंपनी आहे. ठीक आहे. बी लिमिटेडचं शेअर कॅपिटल किती आहे 6 लाख. त्यातलं ए लिमिटेडने खरेदी किती केलं. ए लिमिटेडने 40,000 शेअर्स खरेदी केले. ठीक आहे. म्हणजे 4 लाखाचं शेअर खरेदी केले. 4 लाखाचे शेअर्स ए लिमिटेडने खरेदी केले बी लिमिटेडचे. ठीक आहे. म्हणजेच मोठा शेअर्सचा मोठा हिस्सा कोणी खरेदी केला ए लिमिटेडने. ठीक आहे. मग याला म्हणतात मेजॉरिटी. ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं मायनॉरिटी इंटरेस्ट. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला काय करायचे हे जे कंपनीचे शेअर कॅपिटल किंवा सगळ्या ह्याचे 2-2 हिस्से करायचे. इथे बघा शेअर कॅपिटल किती आहे त्यांचं 6 लाख शेअर कॅपिटल. त्याच्यातली मेजॉरिटी ए लिमिटेडने घेतली. 4 लाखाचं शेअर कॅपिटल ए लिमिटेडने खरेदी केलं. 40,000 शेअर्स किती रुपयाप्रमाणे 10 रुपयाप्रमाणे. 4 लाख मेजॉरिटी. मग मायनॉरिटी किती राहिले 2 लाख रुपये. ठीक आहे. उरलेलं मायनॉरिटी असं. म्हणजे मेजॉरिटी किती झाली मेजॉरिटी झाली 2/3. ठीक आहे. 2/3 आणि मायनॉरिटी किती झाली 1/3. ओके. 6 लाखापैकी 4 लाख म्हणजेच मेजॉरिटी किती झाली 2/3. मायनॉरिटी किती झाली 1/3. ओके. मग आता काय करायचं याच्यामध्ये जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि जनरल रिझर्व दिले म्हणजेच हे अक्युमुलेटेड प्रॉफिट आहे. मग हे अक्युमुलेटेड प्रॉफिटसुद्धा आपल्याला मायनॉरिटी मेजॉरिटी प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करावे लागतं. ठीक आहे. जनरल रिझर्व किती सांगितलं 1,20,000. मग मेजॉरिटी 2/3 80,000 आणि मायनॉरिटी 40,000. ठीक आहे. 2/3 इथं मेजॉरिटीला दाखवा 1/3 मायनॉरिटीला दाखवा. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स किती दिले 1,80,000. त्याला सुद्धा 2/3 मेजॉरिटीमध्ये दाखवा आणि 1/3 मायनॉरिटीमध्ये दाखवा. ठीक आहे. आणि ह्याची टोटल करा. टोटल मेजॉरिटी 6 लाख आली. टोटल मायनॉरिटी 3 लाख आली. ओके. आता इथे प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट वुड बी. मायनॉरिटी इंटरेस्टची प्रेझेंट व्हॅल्यू विचारली ती किती आली 3 लाख. देन डी इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले अकाउंट या विषयातले काही न्यूमेरिकल क्वेश्चन्स. तर अकाउंटमध्ये तुम्हाला अशाच टाईपचे क्वेश्चन्स मोठे दिले जातील पण त्याचं कॅल्क्युलेशन एक छोटं असतं. ठीक आहे. तर या टाईपचे न्यूमेरिकल क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.